बरीच वर्ष लागली इथे यायला, पण एकदा ते अच्युत महाराज आले या इमारतीमध्ये. आता का म्हणा अच्युत महाराज नाही, अच्युतच म्हणायचे. पुढे अच्युत महाराज मला महाराज किंवा मालक म्हणा वाटत नाही, त्याला माहित आहे की नेहमी अच्युतच म्हणतो. याचा आनंद फार अश्विनीला होते, कारण कोणीतरी अच्युत म्हणतं यांना. तर इतके वर्ष का होईना पण या ठिकाणी ही सेवा आपल्यातर्फे आली. महाराजांचे या इमारतीमध्ये किती कीर्तन झाले आम्ही काही मोजून केले नाही, पण काही शेकडा तरी कीर्तन इथं झाले असतील, काही शेकडा. मग ते काही कार्यक्रम नाही, आयोजन नाही किंवा कोणी नाही, वास्तव्यामध्ये दररोज कीर्तन व्हायला पाहिजे हा त्यांचा जो नेम होता. त्यामध्ये जिथं असतील तिथं, बैठकीत असो, वरांड्यात असो, पुन्हा रूम मध्ये असो, किचन मध्ये असो, बेडरूम मध्ये असो आणि कुठे असो, जिथं बसले तिथं संध्याकाळ झाली की सगळ्या मुलाला बोलवायचं, जे असतील ते आम्हाला उभा करायचं, काही कळू न करू, आणि कीर्तनाची सेवा या इमारतीमध्ये झालेली आहे. याचं जेव्हा ते खूप दिवसांतरी विचार करायला लागले महाराज, मधुसूदन महाराजांनी भेट घालून दिली, काही ते निमित्ताने आले, ते कायमचे आले आणि या घरावर त्यांनी कायमचा कब्जा केला. कायमचा कब्जा, कारण तो एवढा मोठा कब्जा आहे की मी हे याला माझं म्हणायला माझी ताकद नाही. मग एकदा खाली उतरले, मला थोडंसं वेगळंच वाटायला. डॉक्टर साहेब म्हणजे काय की मी इतकी दिवस इथं कसा राहिलो, म्हणजे मी कीर्तनकार झाल्यापासून माझ्या घरी राहिलो नाही किंवा अन्य कुठं राहिलो नाही. माझ्या मनामध्ये सारखं वाटते की मी इथं कसा इतके दिवस राहिलो. माझा आजार आहे, असं आहे, तसं आहे, काय ते खाली घेऊन गेले, माऊलीच्या समोर उभा टाकले. जेवण झालं होतं, ते धोतराच्या चाळानं हात पुसायचे, चेहरा पुसायचे आणि मला म्हणले आता कळालं. म्हणले काय महाराज, अवतार हिचं होतं म्हणते. आम्ही दोघे रडलो. हिचा अवतार होतं म्हणून येणं झालं, तू यासारख्या डॉक्टरकडे कोण यायला बघितलं. त्यांनी मला माझीही पात्रता दाखवून दिली आणि गुरुदेवांची पात्रता दाखवून दिली. ज्यांच्या स्मरणाचं आजचं कीर्तन आहे त्यांचं जीवन महाराजांनी स्पर्श केला. 9व्या-10व्या वर्षामध्ये काहीतरी जीवनात असं व्हावं, देव आणि परमार्थ आवडावा आणि भरलेलं घर दुधादुग्धांनी सगळ्या प्रकारच्या संपन्नतेनं, धनधान्यांनी, सोन्या चांदीने भरलेल्या घरातून एखादी चांगल्या घराची मुलगी, एक स्त्री घराच्या बाहेर पडते, ही कल्पना किती कठीण आहे. आणि तो काळ, त्या काळामध्ये घराकडे पाठ केले आणि घरातून एक तांबे घेऊन निघाले. आमच्या घरी फोटो आहे, एक तांबे घेऊन निघाले. त्या तांब्या, कडीचा तांब्या होता, तेवढंच एक सामान सोबत होतं. मला असं नवल वाटते की असा कोणता विश्वास असेल, आपण जर कुठे निघालो तर 2-4 दिवस अगोदर आपलं सामान भरणं चालू होते. भरलेले कधी कधी उघडतो आपण, काय तर कंगवा राहिला म्हणून, म्हणजे आपलं इतकी सुद्धा गोष्ट घरी राहू नये याचा विचार होता. पण काहीच न देता असं काही त्यांनी सोबत घेत असेल की ते सगळं घर सोडून गेले. गुरुना सांगितलं तर ते गुरु कसे भेटले हा वेगळा इतिहास आहे की मी तुमच्याकडे तिथे येऊन राहते. सुरुवातीला ते काही म्हणले नाही तसं फार, नंतर म्हणे मग तुझ्या घरचे माणसं आहेत, मला तुला समाधी देते. त्याला काय वेळ, हे माणसं मारून टाकले माणसं आहे सगळे, तू असं नको करूस. सांगूनही ऐकत नाही महाराज. ते सोडून आलो, आता तुम्ही दूर केला तर मी कुठं जाऊ. त्या दगडावर जाऊन बसलो. रागारागात म्हणले, दगडावरच बसले 4-5 दिवस. माय सांगायचे 11 महिना होता, सारखं पाणी पडायचं, पाणी झालं की ऊन पडायचं, ऊन झाले की अंधार यायचा, अंधार झाले की दिवस उघडायचं. नंतर तर काहीच कळेना मी कुठं आहे काय. अंग जड झालं. दगड आणि मी एक झाले मनाच्या बाहेर, दगड आणि मी एक झाले. गुरु आज्ञा होती तिथं बस. मग ती रागात जरी दिली असली तर ती आज्ञाच होती, ती नसते मोडायची. किती मोठी गमतीची गोष्ट आहे. त्यांचे गुरु आले, ते म्हणले ती कुठे गेली पोरगी. ते महाराज गेले म्हणले, मी म्हणलं म्हणे जाऊन तुला आता म्हणून जाईल म्हणले काहीतरी गेली तू या. पण तिला असं करतात का तू. आले महाराज, त्यांनी पाहिलं, धरलं तर टाकून गेलेल्या मड्यासारखी अवस्था. 4 माणसांनी उचललं, पाणी गरम केलं, अंगावर टाकलं आणि शुद्धीवर आणलं. तेव्हा त्या शुद्धीवर आल्या. आता हिला काय कर म्हणजे, दुसरी जागा इथं बाजूला बघ, त्या गुहेत जाऊन राहा म्हणजे. तिथे गुरुमाऊली त्या गुहेत गेल्या, तिथून आतून वाघ आला. त्या काळात त्या भागात वाघ होते, आपल्या इकडे होते, आमच्या शेतात सगळीकडेच वाघ होते. आता 1700 वर्षापूर्वी वाघाचा वावर आपल्या सगळ्या भागात होता. मग त्यांनी म्हणले आता गुरुची आज्ञा, याला जर खाल्लं तर त्या मार्गात असताना जर मला खाल्लं तर माझं कल्याणच नाही. या किती दृढ भावना असेल, आपल्याला सरसळ केलं तर सर्व होईना.
किती कठीण आहे. मग आत गेला तर त्यांनी सगळे वागण आणलेले हाडं हे ते सगळं त्यांनी काढून बाहेर टाकलं, साफ केलं आणि तिथं बसलं. पहाटे उठायचं, 2-3 किलोमीटर जायचं, खाली पाणी आणायचं गुरुला, गुरुला पाणी द्यायचं, आपण स्नान करायची, त्याची पूजा करायची, सगळं काही करायचं आणि परत जाऊन त्या ठिकाणी बसायचं. एकदा महाराजांना म्हणजे महाराज मला पोटातच फार गडबड होते. मग महाराज म्हणले ती बरोबर दुसरं कशाला थांबणार, म्हणले हे राख आहे ना मी धुनीतली वस्त्र गाळ करायचा तीच राखेच. काशाचा ग्लास दिला महाराजांनी, रोज एक ग्लास एक राख वस्त्र गाळ करून प्यायची. आमचे डॉक्टर जेव्हा विचारायचे ना काय काय झाली तुम्हाला, माय म्हणायचे माय काय सांगावं आता यांना असलं काय सांगावं, मी राख पिले म्हणून. ते म्हणते राख कशी पिली तुम्ही शाली माणस, म्हणजे राखच प्यायची कित्येक दिवस. त्याच्याने त्रास होऊ लागला, अंग सगळं खाजायला लागलं. मग त्यांनी पाला प्यायला सांगितला. काय पाल्याचे नाव आहे तर त्या वनस्पतीचा अभ्यास आहे. त्या जंगलातला पाला वरपून आणायचा, दगडावर वाटायचा आणि काही दिवस पाला प्यायचा. शरीराचं काहीच ठेवलं नाही. आणि अनेक शिष्य होते त्यांचे त्या काळात, कुठं कुठे गेले कुणाला माहिती नाही. अतिशय उपेक्षित, जिला त्रास दिला त्याला दूर केलं, ती त्यांच्या हृदयस्थ होऊन गेली आणि त्यांचा एवढा मोठा परिवार होऊन गेला. माझ्याकडे औरंगाबादला ह्या सगळ्या प्रकृतीमुळे आजार झाले. उदगीरच्या डॉक्टरने सांगितलं आंबेजोगाईला न्या. आंबेजोगाईचे म्हणजे तुम्ही औरंगाबादला न्या. औरंगाबाद मी ऍडमिट केलं, त्यांचा बलग हा माझ्या नावानं लागला. 15 दिवस बेड नंबर हा त्याचा अभ्यास करायला. त्यांनी विनंती केली आमच्या साहेबांना, माझा पलंग नका बदलू, मी एक साध्वी आहे, मला एका कोपऱ्यात राहू द्या. त्याचाही पलंग बदलला नाही आणि माझाही नंबर बदलला नाही. तिथं आमचा नंबर लागला. 15 दिवसामध्ये आजाराचा पत्ता नाही, इतरच सगळ्या गोष्टीची हितगुजाचं सगळं ज्ञान झालं. आणि तिथून जो प्रवास सुरू झाला, कानेगावला जाणं येणं, मग सगळा प्रकार झाला. शेवटच्या वेळेस शेवटी जेव्हा त्या औरंगाबादला आल्या तेव्हा आम्हाला पती पत्नीला बाजूला बसवलं आणि सांगितले की आमची शेवटची भेट आहे. आम्ही दोघे रडायला लागलो की तुम्ही असं का बरं म्हणता, काय शेवटची भेट म्हणजे काय. नाही म्हणे, का समर्थ गुरुनं सांगायला पाहिजे विश्वासू शिष्याला मी चाललोय, तो धक्या घेऊ शकत नाही. आम्ही दोघेही कोकसाबीच रडायला लागलो. माझी भेट नंतर होणार नाही, झाली नाही तशीच. पण एक सांगितलं, मी नाही असं तुला वाटू देणार नाही. म्हणून तुम्ही सगळे आलात, तुम्ही सगळे आलात हे त्यांच्या शब्दामुळे. एक एक माणूस किती मोठा डॉक्टर असेल, कोण कोणाकडे आहे, निमित्त तुमच्या आजारात असेल, माझ्या प्रेमात असेल, काय पत्रिकेचं असेल, काहीतरी असेल. एवढी माणसं जमतात ना, मला नेहमी वाटते की तुम्ही मला सांत्वन करता, मला तुम्ही सांभाळता. आज त्या वातावरणात त्यांनी मला ठेवलं. मारुती महाराजांची आल्याच्या नंतर महाराज रात्रंदिवस बसून राहायचे. फार आडवं कधी झोपलेले मी त्यांना फार पाहिलं नाही. टक्याला व्हायचे, पोरं इकडे तिकडे निघून जायचे. पोरं कसे होते याचा अभ्यास मी सांगत नाही, सगळ्यांना माहित आहे. मदन महाराजांना माहित आहे, अच्युत महाराजांना माहित आहे. रात्र मी बसून राहायचा महाराजांच्या जवळ. अख्खी रात्र बसायचं, दिवसभर काम लागायचं. खाली पेशंट असायचे, बघतो तर महाराज असे कधी वाकडे पडलेले, कुठं काहीतरी तकिया बाजूला गेलेला. हळू न लावून लावावा तर महाराज उठतील, न लावा तर मान अवघडी. मग कधी कधी म्हणायचा, महाराज उशी देऊ का. अशी झोपले गेली वाटाले. झोपले कोण, अवघड आहे की नाही. डोळा लागला होता तुमचा, डोळा कोणाचा लागते. मग कधी बसलं की पायाला लोक दर्शन घेऊन पायाला जखमा झाले होते. मी त्याला महाराज मलम लावू का, डोकं ते बरं वाटणार, रात्री लावतो म्हणायचं. कित्येक वेळेस, शेकडो वेळेस मी रात्री जाऊन महाराजच्या पायाला तेल लावले, मलम लावले. मी नाही असं वाटू देत नाही. सेवा मी काय ठेवली. सांगून एक तो प्रसंग आज अच्युताला मी सांगतो. एकदा महाराजांना दात बसवली, दाताची कवळी. ते बसताना मळमळ करायचं, खूप काही त्रास व्हायचा, कशामध्ये ठसका यायचा. कधी कधी टाकून द्यायचे, महाराज नको म्हणायचं, हाय बसला हाय म्हणायची. आणि मग एकदा मी बैठक बसायला जागा केली, ती पार्टिशन त्याच्यासाठी टाकले. महाराजांना थोडं स्वतंत्र राहावं इथं. एकदा त्यांना खूप ते बसता बसता मळमळ झाली, जाऊन बसलो. काहीतरी उपमा पातळ काहीतरी खायला आणलं होतं आणि महाराजांना सहन झाली, खूप मोठी उलटी आली.
आता हे बघ ते बघ म्हणल्यापर्यंत मी माझ्या खिशातला रुमाल काढला, हातात धरला आणि माझं भाग्य असे की ती उलटी माझ्या हातात घेऊ शकलो. ती उलटी टाकून गेली म्हणून हात धुतला. महाराज जवळ आलो, महाराजांनी माझा हात पकडला. ही कोणत्या साडीची नाही गोष्ट, आज अच्युतला बघून माझ्या लागले. मी गेले नाही असं वाटत लागले. सेवा ठेवली, महाराजांनी माझा हात पकडला. खूप वेळ माझ्याकडे पाहिले आणि पाहिले. बस ते पाहणं इतकं होतं, असं होतं की त्या कृपा दृष्टीनं माझ्या जीवनाला सगळ्या एक नवं रूप दिलं. तीही विसरत नाही ते आणि मी विसरलो नाही. शेवटच्या वेळी मला वाटते महाराजांची आणि माझी भेट शेवटी झाली. पंढरपूरला आम्ही गेलो होतो. छोटस पार होतं, वाकून जात एक मध्ये ओढ होती. लोक आमच्या मठात आहे की घरचे आहे, इकडे आहे का तिकडे आहे, शोधत गेलो. एक तास होतो. मध्ये गेलो तर महाराज होते. छोट्या बाजूवर का काहीतरी पलंगावर छोट्या टाक बसले महाराज. एक माणूस होतो कोणतं तरी, ते कानामध्ये मशीन घालून, काय नाव असेल, झोडपे होते. तेवढं होतं तुम्हाला. डॉक्टर साहेब आले, डॉक्टर साहेब आले, त्यांनी महाराजांना डॉक्टर साहेब नुसतं माझ्याकडे बघितले. मी पायावर डोकं ठेवलं, पाठीवर हात ठेवला आणि मला म्हणजे हरिपाठ चालू झाला. जा म्हणजे तिकडे हरिपाठ चालू झाला. इकडे महाराजांनी स्वतःचा शेवटची भेट दिली. इतक्या जवळ मी संत हे पाहिले की मला वाटतं याचा प्रभाव हा कशानच होऊ शकत नाही. तेव्हा होते आमच्या माऊली, काहीच जमत होते त्यांना. सोबत ग्रंथ असायची, ज्ञानेश्वरी छोटी, ती गीता अति छोटे ग्रंथ असे छोटे असायचे. सोबत ते बांधून ठेवायच्या. प्रत्येक ग्रंथाला वेगळे बसत्या. त्याची अगदी चांगल्या प्रकारची सेवा त्या ग्रंथाची बांधून ठेवायचं. रोज काढायच्या, अंघोळ झाल्यानंतर त्याला अंकाशी लावायचा, दोन लावायच्या, पाया पडायचं. मग त्याच्या दिवस सोबत राहिल्यामुळे आम्ही कधी हसायचं. आम्ही माझ्याला नेहमी सांगायचं, माय तुम्हाला वाचताय ना ह्या पुस्तकाची बेजारी का करता. एकदा दोन ऐकून घेऊन एक दिवशी खूप रागावले, डोळे लाल झाले. आम्हाला वाटलं की आमची चूक झाली काय. तुम्हाला वाटतं का हे वाचलेलं कळतात म्हणून? वाचल्यानं कळतात हे पुस्तक आहे का हे? अरे जेव्हा ज्ञानेश्वरी आपण उघडतो ना, माऊली आपल्याकडे पाहतात, आपण नाही. आपण जेव्हा भागवत पाहतो ना, नागवाला पाहतात आपल्याकडे म्हणून याच्याकडे पाहायचं. मला वाचता येते आणि कळते म्हणून पाहायचे ग्रंथ नाही. अशा वागण्यातून, राहण्यातून उभयताना अनेक शिकवणी दिल्या. नंतरच्या काळामध्ये अनेक संतांचं त्या काळातल्या फडकऱ्यातलं कुणी आलं नाही असं नाही. पूज्य बाबा महाराज सातारकरांनी, बोरगडीकर महाराज आहेत, अशीच मुलं. असं किती आनंदाने किती मोठे महोत्सव नांदेडमध्ये झाले. अनेक दिवस महाराज इथं राहायचे. त्यानंतर 12-13 दिवस महाराज येत होते. आम्ही दोघे रात्रभर झोपायचं नाही. एवढा मोठा माणूस, अनेक लोक, अनेक प्रकारचे गमतीजमतीचे माणसं भेटायला येतात. एकदा 10-12 हजार माणसं आमच्याकडे 8-10 दिवसात जेवली होती त्या काळात. ते घडून आणलं त्यांनी ते सगळं असा प्रकार. अतिशय प्रेम. इतकं प्रेम केलं त्यांनी की म्हणजे असं जीवनाचं आमच्या सगळ्यात परिवर्तन करून टाकले त्यांनी सुद्धा. एकदा निघाले, सामान टाकलं गाडीत, उतरले. मी असं खाली उतरलो, 2 रुपये टाकलो. आज जसं आहे त्याच्या माझ्या डोळ्यात पाणी दिसलं. महाराज खाली उतरले, म्हणले की सामान बाहेर काढा. डॉक्टरच्या डोळ्यात पाणी आले. आज नाही जायचं. कोण आता असे करणारी माणसं खूप कमी होऊन गेली. खूप कमी. मी सगळ्या क्षेत्रात पाहतो, माणसंच तपासतो. आणि त्याच्यामध्ये मी पाहिलं की ही गोष्ट दुर्मिळ होऊन गेली. ही कशी टिकवता येईल हा प्रश्न मोठा आहे. इतर सुधारणा मला माहित नाही. माणसाला मधून पकडून ठेवण्याची आपल्या प्रेमाची ताकद आपल्यामध्ये पाहिजे. किती छान कीर्तन झालं. या अभंगावर महाराजांचे कीर्तन ऐकले. अच्युत चांगलं बोललं. आज मराठा घेऊन आहे, किती टाळकरी सगळी गोष्टी आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण माझं सांत्वन केलं. आता कार्यक्रम चांगला झाला काय म्हणून आपल्या सगळ्यांचा निरोगी आहे. झाल्याच्या नंतर प्रसाद आहे. असंच प्रेम ठेवावं. मी नातवाच्या हाताने हार अच्युतला मुद्दाम घातला. परंपरा तुम्ही पुढे नातवापर्यंत चालू ठेवा. आम्ही किती दिवसाची काय सांग. कैलास नावाची पत्रिका आहे. मोहन पाटील मल्लिकार्जुन असं काय करते तुम्ही? तुमच्या नावाने पत्रिका पाहिजे. कैलास नावाने काय महाराज त्याला चालवा. आज नातवाला हरिवंश त्याला सांगितलं तू हार घाल.
त्यांचा नातू आला नाही तर आमचा नातू तुमच्यासोबत मी जोडून दिला. ही परंपरा आपल्याला अशा पद्धतीने चालवायचं आहे. जे काही थोडाफार आरोग्य सेवेचा महाराजांनी विचार केला ही त्यांची दृष्टी आहे, गुरुदेवांची महाराजांची दृष्टी आहे. एखाद्या पेशंट बद्दल आगोचं कळणं पुस्तकाच्या बाहेरच. काही गोष्टी आमच्याकडे मोजता येत नाही. त्रास कसा आहे मोजता येत नाही, कसं वाटायला ते मोजता येत नाही, त्याची तीव्रता आम्हाला सांगता येत नाही. पण एखादं सेन्सिटिव्ह एखादं जाणकार मन ते जाणू शकतं. त्या मनाचे ते मालक आहेत. त्यांनी आम्हाला आतापर्यंत सांभाळत आणले. अनेक ठिकाणी अनेक प्रसंगानं आमच्या जीवनामध्ये परिवर्तन केले. या दवाखान्यामध्ये एकही गर्भपात न होऊ देण्याचं काम गुरुदेवांनी करत आहे. त्याला जेव्हा कळालं की ह्या खात्यात गर्भपात आहे, त्यांनी माझा हात पकडला, मला घरी घेऊन आले आणि सांगितले आपल्याला शिकायचं नाही हे. तुला काय MD पर्यंत शिकायचं काय, त्याच्यात असलं काहीतरी आहे म्हणून मग त्याच्यात जास्त पैसा त्याच्यातच आहे. बापू म्हणजे कशाने पोट भर हे शिकलो. आता मी अर्ध्यात आलो, 6-8 महिने झाले तर ते MD व्हायला. आता कसं करू? माय आमच्या मॅडमकडे आले. त्यामुळे मी साध्वी याची आई आहे, तुम्ही एक मोठ्या स्त्री आहात, मी तुम्हाला विनंती करते की माझ्या पोराला हे काम लावू नका. मॅडमनी सांगितलं डिपार्टमेंटमध्ये की शिवाजी शेंद्रेला तुम्ही गर्भपाताची केस ऑपरेटसाठी देऊ नका, दुसरं काही सांगा. आणि तिथं घरी येऊन माझा हातात हात धरला. आयुष्यामध्ये हे काम करायचं नाही. एकच दवाखाना या देशात आहे की ज्या ठिकाणी MTPचं रजिस्टर नाही, गर्भपाताचं रजिस्टर नाही. असं अनेक ठिकाणाहून आम्हाला वाचून त्यांनी इथपर्यंत आणलं. याही नंतर आम्हाला सांभाळतील शंका नाही. शेवटी विश्वास हा एक अशी गोष्ट आहे, तिथं सगळं परमार्थ घडलेलं आहे. अनेक प्रसंग जीवनात घडले, तिथं कधी आम्हाला हालून कोणाला आलं नाही. ही आमची कमाई आहे. कधी आम्ही तिथून हल्लो नाही. जे काय येईल ते येईल, जे होईल ते होईल. देवाला मी प्रार्थना करते की मला इथून हलू नको. इथून हल्लं तर मी काम होऊन जाईल. इथं वजवती बेरीज नसते, इथं बरोबर नसते, इथं खरं कुठ नसते, इथं काहीच नसते. तिथे एकच राहते फक्त विश्वास. तुमच्या जीवनामध्ये ह्या तरुण संतांच्या चरित्राचं श्रवण करून अशा प्रकारचा विश्वास निर्माण होऊन अशी विनंती करतो. अच्युतला इथं आज आला तो आम्ही मला खात्री आहे का मी त्याला निमंत्रण कधी देत नाही. अश्विनीला बोलवतो म्हणजे माझे काम होते. त्यामुळे आपण असंच अरे मी म्हणायचो काय करणार असताना यायचं काय होतं, माझ्याकडे फार गोष्टी महाराजांच्या. पण आज तसा योग आला एकदा सांगून कुठं होते होण्यासाठी गोष्टी अनेक गोष्टी आहेत अशा महाराजांच्या. मी चरित्र लिहावाचा विचार केला या संतांची. मोठा अवघड काम आहे महाराज. ते एका पेट लिहावं कुठून लिहावं. आपलं अज्ञान तिथे इतकं पुढे येतं की त्यांच्याबद्दल लेखणी आपली चलत नाही. ईश्वर कृपेनं या रामकथेमध्ये महाराजांचा जेवढा मोठा कार्यक्रम आहे, मी महाराजांना आता आपल्या सर्वांच्या वतीनं आम्ही सगळ्या प्रकारचा सहभाग तनमंथनानं उत्तम सांगत. आपण साध्यावरचे माणसं आहात, कीर्तनकार आहात आणि असून काय उत्पन्न असू शकतं. आपण तसा शब्द टाकावा. आम्ही त्यालाही तयार आहोत. अतिशय चांगला कार्यक्रम करू. मी जेव्हा किल्लारीला गेलो होतो तिथला प्रसंग सांगून मी थांबतो. किल्लारीला महाराज म्हणजे या इथं महाराज आले, आपण बसू ऐकू 1-2 दिवस. अश्विनी म्हणली काका या तुम्ही. निघालो किल्ल्याला. मी दुपारी माझा डोळा लागला 2 वाजता 15-20 मिनिटासाठी. दुपारी लागला कधी पण लागलं. त्या दिवशी महाराज आले स्वप्नात. मारुती महाराज किल्ल्याला चाललास का म्हणून. हो मला घेऊन चल. नाही मला घेऊन चल. मी उठलो. उठल्याबरोबर सगळे पोरांना फोटो काढा. काही नसलं म्हणून महाराजांचे फोटो काढ सगळे. तुला काय काम आहे म्हणून काढून तर दे. काढून दिला फोटो. इथूनच व्हॉट्सअपवर टाकून दिला की याची मोठ्यात मोठी फोटो तयार करून चांगल्या फ्रेम मध्ये मला द्या. तिनं म्हणजे तिथं कशाला घेऊन चाललात तुम्ही, तिथं कोण घेणार काय करणार. महाराज हे म्हणजे तुम्ही आणला तिथं, पण ते महाराज काय घेतील या नाही सांगितलं नाही, घरी सांगितलं नाही, कोणालाच सांगितलं नाही. तिथं ते फोटो घेऊन गेला. महाराजांनी म्हणजे सोबत तर घेऊन काय होते तिथे माणूस कशाला फोटो घेऊन जाईल आपल्या महाराजाचा. मोरारी बापू मग गेल्यानंतर त्यांनी महाराजांनी फोटो काढला. मला जवळ जाता आलं, मला बसता आलं, मला बोलता आलं. महाराज त्यांना दाखवता आले आणि दाखवल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की मी तुमच्या कार्यक्रमाला येतो. मला चाललंच होतं महाराज दर्शनाला ते फक्त झालं. इतके क्रमावंत संत आहे ते.
मी त्यांना म्हणालो, तुम्ही जर आमच्या भागात जन्मला असतात ना, तुमचं नाव मारुतीच ठेवलं असतं, कारण हे इतकं मोठं नाव, ये जो फसल दिख रहे हैं ना आपको, ये किलारी में वारकरी ये सब ना, ये उनकी मशागत है, इससे किसका कुछ नहीं. आणि ही ती मशागत आपण सुद्धा सगळे त्यांच्यामुळं आमच्या चांगले कीर्तनकार आहेत. तुम्ही यांचे कीर्तन कधी ऐकलेत की नाही? मी सातारकर महाराजांना म्हणायचं, महाराज तुम्ही आमच्या पोरांचे कीर्तन ऐका. आणि असा एक कार्यक्रम ठेवला होता, महाराज बसायचे, हे पोरं सगळे कीर्तन करायचे. वरिगडकर महाराज, मधुमाती आपले मधुसूदन महाराज, काकाडीकर महाराज, हे सगळे 7-8 पोरं गोळायचे. याला सांगितले की तुम्ही कीर्तन करा, महाराज ऐकते. असे काही कार्यक्रम ठेवले. ते म्हणजे जोरदार आहे तुमच्या भागामध्ये, हे मारुती महाराजाचं पीक आहे. या शब्दासही आता आरती होईल. नंतर एक 5-10 मिनिटाचा आम्हाला वेळ द्यावा हात खाली करण्यासाठी, शांततेनं भोजन करावं. आज दोघांचा प्रसाद आहे, माऊलीचा आणि मारुती महाराजांचा, अशी विनंती करून थांबतो.